शिर्डीमध्ये एका हॉटेलवर पोलिसांनी ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलेला आहे। शिर्डीच्या साकुरीमध्ये हॉटेलमध्ये उत्सवामध्ये हा संपूर्ण प्रकार समोर आला। दरम्यान या प्रकरणी आता बनावट ग्राहक पाठवून हॉटेलवर धाड टाकलेली आहे। यावेळेस एका महिलेची सुटका करण्यात आली। आरोपी नाना शेळके आणि हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले। वाढत्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावरही होतोय। भाजीपाल्याचे उत्पादन घटलं असून बाजारपेठेत आवकही घटलेली आहे। परिणामी मागणीच्या तुलनेमध्ये भाजीपाला कमी असल्याने दरही वाढलेले आहेत। गवार, भेंडी, गाजराची विक्री 60 रुपये किलोप्रमाणे होते। बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढणार नाही तोपर्यंत दर असेच राहतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे। लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 4 व्यक्तींनी एका तरुणावर हल्ला केला। त्याच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर मोबाईलमधून फोन पे कोड घेऊन बँक खात्यामधून 7200 रुपये काढले। या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद झालेला आहे। धुळ्यामधील प्रेरणा बहुउद्देशीय तृतीयपंथीयांच्या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। पहलगाममध्ये अडकलेल्या धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांच्या 4 साथीदारांची धुळ्यामध्ये परत आणावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तसंच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। जळगावमध्ये फैजपूरमध्ये पाणीपुरवठ्याचं नियोजन कोलमडलेलं आहे। अनेक दिवसांपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते। याबाबत वारंवार तक्रार करूनही पालिका कोणतीही दखल घेत नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे।